रक्षाबंधनला वहिनीला राखी बांधणे शुभ की अशुभ? श्रावण महिन्यातील दुसरा आणि महत्त्वाचा सण रक्षाबंधन. हा सण श्रावणी शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते. रक्षाबंधन हा सण भावा-बहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते. हा सण भाऊ बहिणीचे स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा संमिश्र भावनांचा आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. पश्चिम भारतात हा सण नारळी पौर्णिमा तर उत्तर भारतात गजरी पौर्णिमा ह्या नावाने ओळखले जातात. यंदा रक्षाबंधन हा सण 19 ऑगस्टला सोमवारी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी भद्रा नक्षत्राचे सावट असल्यामुळे राखी बांधण्यासाठी फक्त 8 तासाचा शुभ मुहूर्त असेल. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून ओवाळते. भारतीय परंपरेतील अनेक वर्षापासून सुरू असलेला रक्षाबंधन हा सण महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. पौराणिक कथेनुसार महाभारतात अशा अनेक घटना आहेत ज्या प्रेरणादायी मानली जातात. महाभारतात जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केला होता, त्यावेळी सुदर्शन चक्र पुन्हा परतताना श्रीकृष्णाचे मनगट चिरले गेले होते. त्यावेळी द्रौपदीने तिची साडी फाडली आणि श्रीकृष्णाच्या मनगटावर बांधली. त्यावेळी श्रीकृष्णाने तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. तेव्हापासून बहीण भावाचे नाते अधिक घट्ट होत गेले की सध्या रक्षाबंधनाच्या सणाला भावासोबतच वहिनी देखील राखी बांधण्याचा नवीन ट्रेंड निघाला आहे. मारवाडी कुटुंबात वहिनीला लुंबा राखी बांधण्याची परंपरा आहे. धार्मिकदृष्ट्या पाहायला गेले तर लग्नानंतर पती पत्नी हे जोडीदार होतात. प्रत्येक शुभ कार्यात, यज्ञ किंवा पूजेत बसताना घराची जबाबदारी या सगळ्यात पत्नीची अर्धांगिनी होते. रामायणातील कथेनुसार श्रीराम अश्वमेध यज्ञ करत असतानाही सीतामातेच्या अनुपस्थितीत यज्ञ पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुतळा बनवला होता. तोच पुतळा रामाच्या डाव्या बाजूला धर्मानुसार बसवण्यात आला आणि यज्ञ पूर्ण झाला. हिंदू संस्कृतीनुसार लग्न झाल्यानंतर स्त्रीच्या संमतीशिवाय पुरुषाचे केलेले कोणतेही धार्मिक कार्य नवस किंवा वचन पूर्ण मानले जात नाही. त्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी वहिनीला राखी बांधणे शुभ मानले गेले पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार घरातील लक्ष्मी शुक्र ग्रह मानली जाते आणि भाऊ बहीण ही मंगळ बुध ग्रह आहे. मंगळ ग्रहाला लाल रंगाचे रक्षासूत्र बांधल्याने धैर्य आणि शक्ती वाढते. तसेच पिवळ्या रंगाची राखी आदर, सौंदर्य आणि यश देते. तपकिरी रंगाची राखी सूर्यप्रकाशाचे कारण मानली जाते. हा रंग वडिलांचे प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त करण्यासाठी असतो. त्यामुळे मोठ्या भावाला ह्या रंगाची राखी बांधावी. वहिनीला गुलाबी रंगाची राखी बांधल्याने बुध आणि शुक्र यांच्यातील संबंध चांगले होतात. तसेच घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदतो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.